पप्पा, हा बेटा. SEBC आरक्षणावर मराठा समाजाचा विश्वास का नाहीये? काय आहे बेटा, त्याचं कारण असं आहे की 2018ला म्हणजे जेव्हा हे आरक्षण देण्यात आलं किंवा त्याच्याही आधी तुझ्या माहितीसाठी सांगतो, 1989 मध्ये मराठा समाजाला 16% आरक्षण देण्याची मागणी मी तुला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि इतर संघटनांनी केलं होतं. उदयनराजे आणि छत्रपती संभाजी महाराज युवराज यांनी सुद्धा यामध्ये पुढाकार घेतला होता आणि महाराष्ट्र सरकारने 2014 मध्ये 9 जुलैला मराठ्यांना 16% आणि मुस्लिमांना 5% असं आरक्षण दिलं होतं. ESBC या प्रवर्गाअंतर्गत शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास. पण ते काय झालं, न्यायालयामध्ये ते आरक्षण टिकलं नाही. पुढे काय झालं बेटा, 29 नोव्हेंबर 2018ला SEBC अंतर्गत पुन्हा राज्य शासनाने या मराठा समाजाला SEBC आता इथं पुन्हा नाव बदललं. तिथं आधी होतं ESBC, आता झालं SEBC म्हणजे सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग. यांना 16% आरक्षण दिलं. पुन्हा विरोधात याचिका गेली. पुन्हा 27 जून 2019ला मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षणात 12% आणि नोकऱ्यांमध्ये 13% असं आरक्षण मान्य केलं. पुढे झालं काय बेटा की सर्वोच्च न्यायालयामध्ये हा प्रश्न पुन्हा गेला आणि तुला गंमत सांगतो की मी 102व्या घटना दुरुस्तीचा जो संदर्भ तुला सांगितला होता की 102व्या घटना दुरुस्तीनं मोदी सरकारने म्हणजे तत्कालीन केंद्र सरकारमध्ये राज्यांना मागास वर्गाला देण्याचं जे आरक्षण आहे ते सगळे अधिकार केंद्र सरकारने 102व्या घटना दुरुस्तीनुसार स्वतःकडे घेतले आणि हे आरक्षण स्वतःकडे घेतल्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये रद्दबातल ठरवण्यात आलं. ह्या अशा पद्धतीनं बेटा की SEBCचं आरक्षण असो किंवा ESBCचं आरक्षण असो हे न्यायालयात टिकत नाही. आणि तुला एक गोष्ट सांग की तामिळनाडूचं उदाहरण देण्यात येतं की तिथं 68-69% रिझर्वेशन आहे. पण याचं कारण असं आहे बेटा की त्याच्यावर वारंवार चर्चा झालेली, त्या 9व्या सूचीमध्ये ते टाकलेलं आहे. पण विषय असा आहे महाराष्ट्राच्या बाबतीत जर तुला सांगायचं झालं तर 85% बहुजन समाजाला या ठिकाणी जे आरक्षण आहे ते असं म्हणतात की 50%च्या वर द्यायचं नाही आणि 15% समाजासाठी 50% आरक्षण. ही सामाजिक विषमता नाही का? या संदर्भामध्ये PB सावंत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. त्यांनी असं म्हटलं होतं की म्हणजे या राज्यातल्या देशातल्या 85% लोकांना 50% आरक्षण आहे आणि 15% लोकांना 50% आरक्षण आहे. हे कुठंतरी बदलण्याची गरज आहे आणि इंदिरा साहनी प्रकरणामध्ये दुरुस्तीची गरज आहे. त्याच्यामध्ये पुन्हा पिटिशन करण्याची गरज आहे. त्याशिवाय ही विषमता कमी होणार नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये मराठा समाजाचा यावर विश्वास यामुळे नाही. लक्षात आलं बेटा तुझ्या?